12,000 कोटी खर्च करून बांधला गेलेला आहे दिल्ली देहरादून एक्सप्रेस हायवे। हायवेच्या मध्यभागी एका सामान्य माणसाचे घर येते। त्या घरामुळे हायवेची गती कमी होते। केंद्र सरकारने हा हायवे बांधलेला आहे। केंद्र सरकारची इच्छा असूनही त्यांना ते सामान्य माणसाचे घर बाजूला करता येत नाहीये। घराचे नाव पण आहे स्वाभिमान हाऊस। 14 एप्रिल 2026 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली देहरादून एक्सप्रेस हायवेचे उद्घाटन केले। दिल्ली ते देहरादून अंतर आहे 213 किलोमीटर। पूर्वी हे अंतर कापण्यासाठी वेळ लागायचा 6 ते 7 तास। आता या एक्सप्रेस हायवेमुळे खाली 2.5 ते 3 तासात हे अंतर कापता येते। पण हे एका सामान्य माणसाच्या घरामुळे तिथे हायवे निमुळता होतोय आणि तिथे हायवेची स्पीड कमी होते। त्यामुळे तिथे ट्रॅफिक जाम पण होते। पण ही गोष्ट सुरू होते साल 1998 साली, जेव्हा यूपी डेव्हलपमेंट हाऊसिंग कॉर्पोरेशन जी सरकारी उत्तर प्रदेशची कंपनी आहे तिचे लोक मंडोला गावात गेले। आता ह्या मंडोला गावातनच हायवे गेलेला आहे आणि गाझियाबाद या शहराजवळ हे मंडोला गाव आहे। आता कर्मचारी तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं की गावातल्या लोकांना तुमची जमीन आम्हाला विका, आम्हाला हा पूर्ण एरिया डेव्हलप करायचा आहे आणि एरिया डेव्हलप करून तुम्हाला आम्ही पैसे पण देऊ जमीन विकत घेताना, आणि नंतर तुम्हाला काही प्रमाणात आम्ही ते भाग भांडवल पण देऊ। तर गावातील बऱ्याचशा लोकांनी जमीन विकली आणि पण वीरसिंग सरोवा नावाचे एक व्यक्ती होते, त्यांना तो रेट कमी वाटला। सरकारी कंपनी देत होती 1100 स्क्वेअर मीटर पर प्रमाणे रेट, लेकिन वीरसिंग सरोवा यांना हा रेट पटला नाही। त्यांनी त्यांची जमीन विकली नाही। त्यावेळेस त्यांची जमीन होती 17,000 स्क्वेअर फूट या 17,000 स्क्वेअर मीटर इतकी। आता 2026 साली वीरसिंग सरोवा हयात नाही। त्यांची नात आणि नातू त्यांचे व्यवहार सांभाळता। तर वीरसिंग सरोवा यांनी जमीन विकली नाही, त्यांची जमीन त्यांच्याकडेच राहिली आणि बाकीची जमीन यूपी डेव्हलपमेंट हाऊसिंग कॉर्पोरेशन कंपनीने विकत घेतल्या। कालांतरानंतर यूपी डेव्हलपमेंट हाऊसिंग कॉर्पोरेशन कंपनीचा प्रोजेक्ट काही पुढे सरकला नाही, जमिनी तशाच पडून राहिल्या। साल 2020 साली नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया वाले त्या गावात गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता इथनं दिल्ली देहरादून एक्सप्रेस हायवे बांधतोय, त्याच्यामुळे तुमच्या ज्या जमिनी उत्तर प्रदेश सरकारच्या कंपनीकडे होत्या आता आम्ही त्या घेतोय। डॉक्युमेंट चालत असताना त्यांना लक्षात आलं की सगळ्या जमिनी आपण घेऊ शकतो, पण हा एक जमिनीचा मधला सेक्शन आहे तो आपण घेऊ शकत नाही, कारण तो वीरसिंग सरोवा नावाच्या व्यक्तीवर आहे ज्यांनी तो विकलेलाच नाहीये आणि नेमका हायवे त्यांच्या जमिनीतनच जात होता। कालांतराने त्यांनी घर बांधलेलं होते तिथे, पण तिथनच तो हायवे जात होता। तर त्यांनी सगळी जांच पडताळणी केली आणि वीरसिंग सरोवा यांनी 1998 सालीच याच्यावर अलाहाबाद हायकोर्टमध्ये स्टे आणलेला होता। त्याच्यानंतर मग नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टात गेले। त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की हा मामला आम्हाला लवकरात लवकर निपटवायचा आहे, कारण त्या एका घरामुळे या हायवेचा स्पीड लांबतोय आणि 12,000 कोटीचा प्रोजेक्ट लांबतोय। सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाला सांगितलं की हा मामला लवकरात लवकर संपवा। आता वीरसिंग सरोवा तर हयात नाही, पण त्यांचे नात आणि नातू सांगतात की आम्हाला आजच्या रेटप्रमाणे जमिनीचा बाजारभाव द्या आणि एक घर तुम्ही घ्या, जमीन तुम्हाला घेऊन टाका। तर नॅशनल हायवे अथॉरिटीवाले थोडासा कमी रेट देत आहे, त्याच्यामुळे मामला कोर्टामध्ये चालू आहे। पण आशा आहे लवकरात लवकर काहीतरी सोल्युशन निघेल। पण इथे भारतीय लोकशाहीचे एक महत्त्वाचे निर्देशन आपण नोंदवू शकतो की एका सामान्य माणसाने ठरवलं होतं तर केंद्र सरकार पण त्याचे घर हटवू शकत नाही। कायदा त्याच्या बाजूने, सगळे डॉक्युमेंट त्याच्या बाजूने, जमीन त्याची होती, शेवटी ते हटवू शकल्याने अजून पण घर तिथेच आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात, फोटो तुम्हाला मी दाखवतो ते स्क्रीनवर। व्हिडिओ तुम्हाला आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।